झाला आहे? यांची तब्येत ना 2018 पासून झाले. त्यांना त्यांचं पाठीचं कण्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्यानंतर त्यांना हळूहळू, नाही तर ते एकदम फिट होते, किती वर्ष सुपरवायझर होते, कॉलेज चालवत होते ते. त्याचा माझ्यावर जास्त विश्वास आहे. पण तुम्हालाही दुखवणार नाहीये. 2 मिनिटं फक्त मॅडमशी बोलूया आपण. आणि मला आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त हाच माझं मत आहे. आहे की हा माझा विठ्ठलच आहे. क्या बात आहे. वा वा. सेवा, त्याची सेवा केली विठ्ठलाची. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी आत्ता सध्या वारीच्या वाटेवर आहोत आम्ही, आणि आज एक तुम्हाला खूप चांगलं उदाहरण दाखवणार आहे मी की वारीविषयी आत्मीयता असावी, पण किती. एक लेवल असते ना, किंवा इतकं 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 ते किती या वारीविषयी आत्मीयता असावी, आणि वारीविषयी एक मोटिवेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. सहसा आपण तुम्हालाही माहिती की यावर्षी जास्त व्हिडिओ केले नाहीत, पण असे रॅन्डम व्हिडिओ असतात. असे मी आता हे काका जे आता तुम्हाला दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, हे आमच्या दिंडीमध्ये चालत आहेत. आणि आमच्या दिंडीमध्ये चालत असताना मी जे काही बघितलं आहे ते इतकं माझ्या हृदयाला भावलं आहे, आणि ते 100% तुमच्या हृदयालासुद्धा भावणारं आहे. काय विषय आहे, काय सगळं आपण पुढे पाहणार आहोत. मॅडम, स्वागत आहे तुमचं. किती दिवस झाला आज दिंडीमध्ये चालत आहे? मला 10 दिवस होऊन गेले. बरं, ठीक आहे. बरं, आता मी थोडंसं थेट विचारतो. मंडळी, हे काका आहेत, हे यांच्या सौभाग्यवती आहेत, आणि ते बंधू आहेत त्यांचे, आणि महाराज आमचे दिंडी चालक आहेत. तर मॅडम, मी थोडंसं थेट विचारतो, काकांचे अशी व्याधी झालेली असतानासुद्धा आपण वारी करावी. खरं पाहिलं तर तुम्ही खूप एज्युकेटेड आहात, मुंबईसारख्या सिटीमध्ये राहणारे आहात. काय, कोणती गोष्ट अशी आहे की ती खेचून आणते या अवस्थेत सुद्धा वारीकडे? सांग. काय माहिती आहे का, की आपल्याला त्याचा अनुभव येण्यासाठी जास्तीत जास्त जवळ गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुस्तकात वाचून किंवा लेख वाचून वारी करण्यापेक्षा प्रत्यक्ष वारीच्या समारंभात सामील होऊन आनंद लुटता येतो हे बघता आलं. आणि आम्ही व्यक्तिशः दोघंही खूप आनंदी आहोत. मी त्यांना जास्त बोलायलाही लावणार नाही आहे आता. त्यांनी मुलाखत दिली, हीच खरं खूप मोठी गोष्ट आहे. पण मी त्यांच्या बंधूकडे येतो आहे आता. सर, आजकाल भावाचं नातं हे फक्त पुस्तकांनी राहिलेले आणि शिकवणीतून राहिलेले फक्त, पण तुम्ही इतकी त्यांची सेवा करताय वगैरे, काय भाव असतो मनामध्ये? नाही, मी दरवर्षी जातो वारीला. पुणे ते सासवड दरवर्षी चालतो. आणि मुख्य म्हणजे आम्ही पंढरपूर जवळचे असल्यामुळं आम्हाला हे दिंडी वगैरे सगळं हे माहिती आहे. पण मग मला माहीत होतं की यांना हे शक्य होणार नाही, म्हणजे कोणतरी लागणार, आणि त्याचा माझ्यावर जास्त विश्वास आहे. पण त्यांचं सगळं तुम्हीच वारीमध्ये जे आहे ते करता, एवढे मोठी बंधू सेवा वगैरे, हे काय मी कधी पण ते आजारी वगैरे पडले तर मी जातो सेवा. म्हणजे त्यांना मग काय प्रॉब्लेम आला की ते पहिले फोन करत. अगदीच. मंडळी, 4 महिने गेलो नाही ना, ते म्हणजे आता काय शेवटी येतो. मला वाटतं की याच्यापेक्षा वेगळे प्रेम काही नसावं मंडळी, की आपल्या भावासाठी डोळ्यातलं पाणी. मला वाटतं डोळ्यातलं पाणी ही सगळ्यात मोठी व्यक्त होण्याची भावना आहे. तोंडाने कितीही व्यक्त झालो तर ते शेवटी थोडं बाकी राहतं, पण जे बाकी राहिलं आहे आणि समोर पुरेपूर आलं ते म्हणजे डोळ्यातलं पाणी असतं. आणि काकांच्या डोळ्यातून त्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत. मी आता जास्त तुम्हाला विचारून तुम्हालाही दुखवणार नाही आहे. 2 मिनिटं फक्त मॅडमशी बोलूया आपण. आणि मला आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त हाच आहे की हा माझा विठ्ठलच आहे. क्या बात आहे. वा वा. सेवा, त्याची सेवा केली विठ्ठलाची. वा, अप्रतिम. मॅडम, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे तुम्हाला, की एक भाऊ आपल्या भावाची एवढी सेवा करतोय, ते तुमचे दीर आहेत, काय स्वाभिमान वाटतो या गोष्टीचा? नाही, आमच्या घरातलं वातावरण पण आहे चांगलं, की आम्ही असं कॉम्पिटिशन कम्पॅरिझनमध्ये जास्ती काय पडत नाही. आणि आम्ही तसे खूप एकत्र नाही राहिल्यामुळे पण कदाचित असेल, तुमचे सारखे डोके नाही लागत. तर आम्ही, ते पुण्यात राहतात, आम्ही मुंबईत राहतो, पण आम्ही भेटतो सणाला, याला त्याला, त्याच्यामुळे आमचे अटॅचमेंट्स आहेत. आई वडील होते त्यांचे तोपर्यंत तर आमचं सोलापूर गाव आहे, तर आम्ही सगळे जायचो दिवाळीला, उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे, तर तेव्हा आम्ही सगळे एकत्र असायचो, त्याच्यामुळे बॉन्ड्स आहेत. पण काय सांगाल, वारीमध्ये आज तुम्ही एवढे दिवस झालं चालताय, काय अनुभव? नाही, मला वारीचं खूप प्रेम आहे. आणि काय माहिती का, माझी आई नेहमी म्हणायची की राजाचा संसार कोणी पण करेल, भिकाराचा करून दाखवेल तो करा. तसं या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही इतकं आनंदात नाचणं, गाणं, त्या देवाला इतकं आळवणं, त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करणं, त्याला भेटण्याची इच्छा तेवढी तीव्र तुमची असणं, याचा खूप आनंद आहे. आणि मला आमच्या घरचं वातावरण पण खूप
अशा आहे, म्हणजे मी त्याच्याच वातावरणात वाढलेले. आता माझा भाऊ सुद्धा डॉक्टर आहे, तो खूप मोठा कार्डिओलॉजिस्ट आहे, पण तो मला लगेचच म्हटलं तू गेली का, मी पण येतो उद्या, मी पण 2-3 दिवस आहे. असं म्हणजे आम्हाला सगळ्यांना ओढ आहे त्या या सगळ्याची. आणि हे एक आहे या प्रतिकूलमध्येच तुमचं स्टॅमिना वगैरे समजतो ना. नाही तर काय असं तर कुणी अनुकूल याच्यात तर कुणी पण राहतं, त्यात काय विशेष आहे. मला वाटतं लाईफ मॅनेजमेंट वारी इतकं कुठे शिकायला भेटत नाही, नाही. ॲब्सोल्युटली नाही. आणखी एक थोडासा एक प्रश्न विचारतोच मी. कशामुळे झालं हे, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? किती वर्ष कुणाली झालं आहे? यांची हां, सर. तब्येत ना 2018 पासून झाले. त्यांना त्यांचं पाठीचं कण्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्यानंतर त्यांना हळूहळू, नाही तर ते एकदम फिट होते, किती वर्ष सुपरवायझर होते, कॉलेज चालवत होते ते. किती त्यांच्या कॉलेजमध्ये एका वर्गामध्ये 120 वगैरे मुलांचे क्लासेस हँडल करत होते. हां, आणि त्यांचं वाचन खूप आहे. पण आता ह्याच्यामुळे ते काय झाले, थोडेसे नम झाले असे. हां, ते नक्कीच. 2018 पासून. पण ते शेवटी आपलं अपब्रिंगिंग असतेच, त्याचं आहे. तर मंडळी, मगापासून हेच सांगायचं की वारीमध्ये चिखलामध्ये घोंगता हातरून जर तुम्ही झोपलात आणि या सगळ्या गोष्टी जर वारीत सहन केल्या, तुम्ही पाऊस असतानाही खाली झोप लागते, ऊन असतानाही खाली चालतोय आपण, या सगळ्या गोष्टी इथं सहन केलेल्या लाईफ खूप सोपी जाते जगायला पुढे. मी आता शेवटी महाराजांकडे येतोय. महाराज, आपण 12 महिने पाहतो की तुम्ही कीर्तनांमध्ये सांगता, मी कित्येक तरी तुमची कीर्तनं वाजवतो, म्हणजे महाराजांसोबतच असतो मी. तुम्ही कीर्तनामध्ये सांगता की राम लक्ष्मणाची जोडी असावी, पण कुठेतरी तुम्हालाही माहिती की हे सांगण्यापुरतं उरलं आहे फक्त. आणि 10% फक्त लोक असे आहेत, त्या 10%मध्येही 100% ते गुण नाही आहेत. पण आज आपण 6 दिवस झालं काकांच्या बाबतीत पाहतोय. उलट रात्री तुम्ही त्यांच्याविषयी बोलले तेव्हा आत्ताही आणि तेव्हाही त्यांच्या डोळ्याला पाणी होतं. तर काय सांगाल की हे प्रेम पाहून काय वाटतं? खरंच भावाबद्दल किती आत्मीयता असावी याचं प्रत्यक्ष उदाहरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे, अनुभवलं आहे. किती बंधुप्रेम. आम्ही कथा कीर्तनामध्ये सांगतो, रामायण घराघरापर्यंत पोहोचलं, परंतु खरा लक्ष्मण कुणाला कळालाच नाही. मला वाटतं आहे हा लक्ष्मण खरंच मला भावला. विशेष असणार आहे या ठिकाणी लक्ष्मणाची भूमिका त्यांनी साकार केली आहे. रामाची सेवा कशी करावी जशी लक्ष्मणाने केली आहे, तर ती पात्रता येणार नाही. पण मला वाटतं आहे कुठंतरी आपण नुसतं रामायण पाहून चालणार नाही, तर रामायणातल्या त्या भूमिका आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आहे ती या काकांनी आपल्या आचरणात आणलेली मला प्रत्यक्ष दिसते. आमच्या या 308 क्रमांकाच्या दिंडीमध्ये हा वसईहून, मुंबईहून परिवार या ठिकाणी आला. आमचे सहस्नेही वरबगावची मंडळी बरीच दिंडीमध्ये असते. वरबगावकरांचं खूप माझ्यावर असणारं या ठिकाणी प्रेम आहे. जवळपास 50-60 लोक दरवर्षी भाविक असतात. एक पंगत उद्या त्यांची असते गावकऱ्यांची. आणि हे टेमकर ते मला सातत्यानं म्हणत होते, गेल्या वर्षी म्हणत होते की वसईहून एक परिवार येणार आहे महाराज. ते अगदी उच्च विभूषित शिक्षित आहेत, ते प्राचार्य आहेत. म्हणलं तिथं तुकोबराय सांभाळणार आहेत, पांडुरंगाकडे जायची ओढ आहे, मी कोण काय सांभाळणार. त्यांनी आपलं या ठिकाणी पण ते एवढे आत्मीयतेनं आलेत आणि अशाही अवस्थेत ते कुठेही बसतात. हां, त्यांना अगदी वारीचा आनंद आम्हाला तरी वाटतं आहे. इथं थोडंसं कमी, इथं थोडंसं जास्त, पण त्यांना काही त्याचं हे वाटत नाही. मोठी आत्मीयता आहे आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना सांगितलं आहे की आता वारी चुकून न दे हरी. हां, अगदी आनंदानं दरवर्षी तुम्ही वारीला येत जा. तुम्हाला यावर्षी पहिलं वर्ष आहे, अनुभव आहे ना, सगळे टप्पे त्या माहिती करून घ्यायला आहेत. स्वतः क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळे काही सांगायची काही गरज नाही. सगळ्या गोष्टीचं त्यांना भान आहे. पुन्हा त्यांना वारीच्या मी शुभेच्छा देतो. मलाही मंडळी, व्हिडिओ संपवण्याआधी मी काकांना थोडंसं आणखी विचारतो, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. काका, काय सांगाल, यावर्षी आल्यानंतर पुढल्या वर्षी येण्याची इच्छा आहे का? खरं तर मी वारीशी 67 कनेक्टेड होतो. आमची शाळा पंढरपूर तालुक्यातच होती आणि पंढरपूर आम्हाला तर सगळ्याला घर ज्या गावी आम्ही राहत होतो हायस्कूलसाठी, तिथून आम्हाला सगळ्या विद्यार्थ्याला घेऊन जायचे आणि विद्यार्थ्यांना परत सोडायचे. वारी काय आहे ते सांगायचे. पंढरपूरमध्ये आम्हाला 2-3 दिवस जाता येत नव्हतं. माझ्या सगळ्या परीक्षा पंढरपूरमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे मला पंढरपूरविषयी अभिमान आहे, वारीविषयी अभिमान आहे. आम्ही नक्की येऊ. आणि नक्की म्हणजे आम्हाला वारी ही कल्पना होती, वारीमध्ये काय त्रास असतो कसं सगळं आम्ही त्या भागातले, तर त्यांना नव्हतं. म्हणून ठीक आहे म्हणलं, तुम्ही हे करता, मी तुम्हाला शेवटपर्यंत जातो.